ऐतिहासिक शाखा आमची म्हणावी लागेल, कारण सातारा हे शहर ऐतिहासिक आहे, हे शहर किल्ल्यांचं आहे, हे शहर महाराजांचं आहे. आणि अशा ऐतिहासिक शहरात आमची आज 50वी शाखा होतीये. आणि ती ऐतिहासिक शाखा माझा मित्र, माझा भाऊ स्वप्नील जोशी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. असा हा एक सुवर्ण योग झालेला आहे. सातारकर नेहमीच चांगल्या गोष्टी पसंती देतात आणि त्यात मला वाटतं चांगले दागिने मला नक्की आवडतील. त्यामुळे आपल्या सेवेत आम्ही ही शाखा आज चालू करत आहोत. राजकांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचे नेहमी आपला असलेला सपोर्ट आणि लाखो लोकांचे आशीर्वाद यामुळे ही वाटचाल पुढे घडू शकलेली आहे. आज खऱ्या अर्थाने आमच्यासाठी हा मोठा दिवस आहे, कारण एखाद्या ब्रँडच्या 50 शाखा होणं ही एक खूप मोठी गोष्ट असते. आणि इथं अख्खं श्रेय हे सगळ्या आमच्या PNG टीमला आहे. कारण आपण जेव्हा बघतो की कुठलंही दालन चालू करताना त्याच्या मागची लोक जी असतात ती दालन उभं करतात आणि त्यानंतर जी पुढची लोक जी दालन ती पुढे चालवतात याच्यामध्ये पाठबळ, याच्यामध्ये हातभार खूप मोठा असतो. आणि मला खूप अभिमान वाटतो की आमची PNG फॅमिली आम्ही ज्या म्हणतो की या जवळजवळ 2000 लोकांची PNG फॅमिली आहे. आणि ही फॅमिली एकत्रितपणे येऊन एवढा मोठा विस्तार करत आहे. ही एक माइलस्टोन शाखाच आहे. आमचा योग असा होता की साताऱ्यात आपण 50वी शाखा करावी आणि तो आज योग पूर्ण आलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला नेहमीच प्रेम केलेलं आहे, असं आमच्यावर प्रेम करत राहा. या शाखेला येऊन नक्की भेट द्या, दागिने बघा. ही शाखा तुमची आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही ह्याच्यावर प्रेम कराल मला खात्री आहे. आणि मी आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो, नवीन वर्षात शुभेच्छा देतो. सगळ्यांना मनापासून आभार. आमच्या या ऑडियन्सला तुम्ही ते संबोधून बोलावं अशी मी विनंती करते. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. काय भारी वाटतंय साताऱ्यात येऊन, कारण जगाच्या पाठीवर असा मराठी माणूस नाही ज्याला साताऱ्याबद्दल विशेष प्रेम, विशेष आपुलकी नाही. सातारा म्हटलं की शौर्य, सातारा म्हटलं की पराक्रम, सातारा म्हटलं की वीरता, सातारा म्हटलं की वारसा. आणि मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा मराठी माणसाचा उल्लेख होईल जगाच्या पाठीवर कुठेही, तेव्हा तेव्हा साताराचा उल्लेख केल्याशिवाय हा उल्लेख पूर्ण होणार नाही. आणि अशा पवित्र भूमीवर आज PNG ज्वेलर्सचं 50वं दालन खुलं होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. एकदा जोरदार टाळ्या PNG साठी व्हायला पाहिजेत, कारण मराठी माणसाने सुरू केलेला व्यवसाय इतका मोठा झालाय. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज PNG ज्वेलर्सची 50 दालनं खुली आहेत. जगभरात PNG ज्वेलर्सचं नाव पसरतंय, मोठं होत आहे. माझा भाऊ आदरणीय सौरभ गाडगीळ, आमची वहिनी राधिकाजी, यश, सगळ्यांनाच हा संपूर्ण परिवार तुमच्यासाठी झटतोय. नवनवीन दागिने, नवनवीन डिझाईन्स तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी झटतोय. मला असं वाटतं की जसं साताऱ्याचं एक विशेष महत्व आहे ना, तसं मराठी माणसाच्या मनात PNGचं पण एक विशेष महत्व आहे. मराठी माणसाचा सण साजराच होत नाही PNG हे नाव घेतल्याशिवाय, असं मला मनापासून वाटतं. मला फार आनंद, फार अभिमान आहे की या नावाशी छोट्या प्रमाणात का होईना मी जोडला जाऊ शकलो, या नावाशी माझं असोसिएशन होऊ शकलं. मी आदरणीय सौरभजींना, संपूर्ण PNG परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो या 50व्या दालनांसाठी. आणि मला असं वाटतं की इथे 50वं दालन व्हावं हा आशीर्वाद आहे आपल्या पूर्वजांचा, हा आशीर्वाद आहे दाजी काकांचा, हा आशीर्वाद आहे मराठी माणसाचा, मराठी माणसाला दिलेला. आणि साताऱ्यात 50वं दालन खुलं झालंय म्हणजे आता लवकरच 500 दालनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण सौरभला शुभेच्छा देऊया. मराठी माणसांनी नेहमीच आमच्यावर भरभरून प्रेम केलंय, आम्हाला भरपूर दिलंय. असंच प्रेम करत राहा. मराठी चित्रपट, सगळे चित्रपट बघा, पण मराठी चित्रपट जास्त बघा. मराठी उद्योजकांवर प्रेम करा. सगळीकडनं माल विकत घ्या, पण मराठी माणसाकडनं आवर्जून माल विकत घ्या. कारण मराठी माणसाने मराठी माणसाला मोठा नाही केला तर मराठी माणसाला मोठा कोण करणार. आपण आपल्या माणसांचं जास्त कौतुक करायला पाहिजे, आपण आपल्या माणसांचा जास्त अभिमान बाळगला पाहिजे, आपण आपल्या माणसांना जास्त साजरं केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. फार बोलणार नाही, लवकरच दालनाचा शुभारंभ करूया आणि मग या खरेदी करा. तर मंडळी
आज आपण इथे साताऱ्याला घेऊन आलो आहोत PNG माझ्याकडे 50वा शाखा उद्घाटनासाठी आज आपण सगळ्यांनी जमलो आहोत आणि आता सगळ्यांना सांगते मराठी चित्रपटसृष्टीची त्या आनंद वाटतो, अभिमान वाटतो. PNG ज्वेलर्स माझं घर आहे. सौरभ गाडगे ज्या पद्धतीने हा ब्रँड पुढे नेत आहे, ब्रँडचा IPO लॉन्च झाला, शेअर बाजारात धुमाकूळ घातली ब्रँड, ज्या पद्धतीने लोकांचा विश्वास होताच, मला असं वाटतं की 100 वर्षांपेक्षा अधिक जुना ब्रँड असेल त्यातलं सातत्य टिकवून ठेवणं त्याच्यामागे परिश्रम असतो आणि पिढ्यानपिढ्यांचा वारसा आहे. तसंच विश्वासार्हता पण पिढ्यानपिढ्यांची. सो ते टिकवणं, ते वृद्धिंगत करणं सोपं नाही. आणि जसं सौरभ म्हणाले मगाशी की त्यांची इच्छा होती, टीमची इच्छा होती, आमची सगळ्यांची इच्छा होती की 50वं दालन हे साताऱ्यात खुलं एक वेगळ्या पद्धतीचा आशीर्वाद आम्हाला मिळाला असं मला वाटतं. कारण तो मिळाला आणि आता दालन खुलं झालं आहे. बाकी सांगतो हा आमचा कुटुंबाचा भाग आहे आणि आज म्हणजे म्हणलो असा एक सुवर्ण संगम आला आहे की आपला 50वी शाखा ही साताऱ्यात आणि ती स्वप्नील बरोबर. त्यामुळे हा एक सुवर्ण संगम आणि हे मला वाटतं एक तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे. आणि साताऱ्यातल्या लोकांना नेहमीच आपले पौराणिक दागिने, ऐतिहासिक दागिने, महाराजांनी घातलेले दागिने अशा लोकांना इथं आवडतं, जे लोक खूप खरेदी करतात आणि ती सगळी शृंखला इथे आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. आपण आजपासून तुझ्या आठवणीत एक स्पेशल एक्झिबिशन करतो आहे की प्रदर्शन आणि विक्री या आपल्या पौराणिक दागिन्यांची, की ज्यामध्ये जुन्या काळातल्या बांगड्या पाटल्या आहेत, तोडे आहेत, मोठे हार आहेत आणि हे लोकांना बघता येतील, खरेदी करता येतील. आणि मला वाटतं की लोकांना दागिने 100% आवडतील. सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण देतो की नक्की दालनाला भेट द्या. हे दालन आपलं आहे आणि तुमच्यामुळे आम्ही प्रगती करू शकलो आहे. गेल्या वर्षभरात आपण जवळजवळ 15-16 शाखा चालू केल्या आहेत. जवळजवळ आपण प्रत्येक महिन्यात 3 ते 2 शाखा असं चालू करत त्या वेगाने करत आहोत. हे झालेलं आहे लोकांच्या प्रेमामुळे. आपला IPO झाला सप्टेंबर महिन्यात, त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आमची जी टीम आहे तुमच्या म्हणतो की त्याच्या मागचं रहस्य ही आमची डेडिकेटेड टीम आहे की जे खरंच कष्टाने काम करतात आणि एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो आणि त्याचंच हे इथे आपल्याला चिन्ह दिसतं आहे. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, सगळ्यांचं स्वागत करतो आणि मला खात्री आहे की साताऱ्यातली 50वी शाखा ही एक नक्कीच एक लँडमार्क शाखा.
आहे सातारची आणि इथे मी आता सगळे कलर्स मला माहिती आहेत इथं. आता PNG कलरचं एक युनिक आहे की त्यांचे डिझाईन्स वेगवेगळे असतात, व्हरायटी भरपूर असते आणि आज त्यांनी स्वप्नील जोशी यांना 50व्या ओपनिंगसाठी बोलवलं आहे, त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. आणि कोरेगावची राहणारी पण माझी सगळी खरेदी PNG मध्येच आहे बरेच वर्ष झालं. आत्ता नवनवीन स्कीम त्यांच्या नेहमीच चालू असतात. आत्ता देखील त्यांनी राजधानी सातारामध्ये स्वराज्य कलेक्शन म्हणून एक नवीन स्कीम